न्यूज 18 लोकमतच्या मुक्ता सन्मान 2024 या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढच्या पुरस्कारार्थीकडे आपण वळतोय आणि त्यासाठी चित्रफित। गुंजन गोळे, अमरावतीतल्या 200 तान्हुल्यांची दूध आई। जन्माला येताच मातृछत्र हरवलेले नवजात शिशु असोत किंवा बेवारस किंवा HIV बाधित महिलांची मुलं असोत, ज्यांना जन्मानंतर आईचं दूध मिळत नाही अशा मुलांसाठी भक्कमपणे उभ्या राहतात त्या म्हणजे गुंजन गोळे। गुंजन यांच्या प्रसूतीनंतर त्यांचं बाळ 8 दिवस अतिदक्षता विभागात होतं। त्यावेळी त्या बाळाला घरून दूध काढून द्यायच्या। त्यांच्याकडचं अतिरिक्त दूध त्यांनी 2 HIV बाधित आईंच्या बाळांना दिलं होतं। तेव्हाच अतिरिक्त दूध फेकून देण्यापेक्षा गरजू बालकांना दिलं तर त्यांना फायदा होऊ शकेल असं त्यांना वाटलं आणि उदयाला आली दूधदानाची संकल्पना। संकोचामुळे किंवा अंधश्रद्धेतून अनेकदा स्तनदा माता दूध द्यायला तयार होत नाहीत। त्यासाठी जनजागृती करण्याचं काम गुंजन गोळे करतायत। अमरावतीत सध्या 3 मिल्क बँक असल्या तरी त्यात दूध नसतं, त्यामुळे ते गरजूंना मिळत नाही। अशा बालकांना दूध देण्यासाठी गुंजन पुढाकार घेतात। स्तनदा मातांचं अतिरिक्त दूध गोळा करून गरजू महिलांपर्यंत रात्री बेरात्री मोफत पोहोचवण्याचं काम गुंजन करतायत। गुंजन यांनी आतापर्यंत 200हून जास्त स्तनदा मातांकडून दूध संकलन केलंय। राज्यात रक्तदानासारखी दूधदानाची चळवळ गुंजन यांना उभी करायची आहे। त्यांच्या याच कार्याचा न्यूज 18 लोकमत मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे। अमरावतीची दूध आई गुंजन गोळे व्यासपीठावर आमंत्रित करते। अदितीताई सन्मान चिन्ह प्रदान करतील आणि सन्मानपत्र निधीजींच्या हस्ते। गुंजनताई, या मंचावर तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? सर्वप्रथम तुम्ही मला अवॉर्ड दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद देते, कारण मिशन दूधदानला सर्वात पहिले प्रसार माध्यमातून न्यूज IBN लोकमतनीच दाखवलं होतं। जेव्हा ताई अमरावतीमध्ये 3ऱ्या मजल्यावरनं एका बाईने सुसाईड केली होती आपल्या 6 महिन्याच्या बाळाला घेऊन, आणि ती बाई रात्री नोव्हेंबर महिना 3ऱ्या मजल्यावरनं खाली पडली। ती ऑन द स्पॉट मरण पावली होती आणि तिचं 6 महिन्याचं बाळ 12 तास मेलेल्या आईचं दूध पित होतं। दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलिसांनी बोलावलं आणि तेव्हा मला दूध होतंच, मी त्या बाळाला दूध पाजलं। तब्बल 2-3 दिवस ते माझ्यासोबत होतं आणि तेव्हापासून मिशन दूधदानची मोठ्या स्वरूपात हे झाली आणि मला खूप छान वाटते की मी स्वतःही 100पेक्षा जास्त लेकरांना माझं दूध पाजलं। एक गोकुळ नावाचा आश्रम चालवते ताई, जवळपास 450पेक्षा जास्त HIV बाधित मुलं ज्यांचे आईबाबा एड्सने मरण पावले अशा लेकरांचं पालकत्व घेतलं आहे। अमरावतीमधल्या बेवारस डेड बॉडींची अंतिमविधी आपण करतो आणि कुठल्याही शासकीय निधीशिवाय हे काम सुरू आहे। तर बस आशीर्वाद असू दे। आज तुम्ही मला इथे बोलावलं आणि प्रत्येकाला एक विनंती राहील की तुमच्या घरी जर डिलिव्हरी झाली तर निदान एकदा तरी दूध दान करा, कारण रक्तदानापेक्षाही श्रेष्ठ दान हे दूध दान आहे। धन्यवाद। नक्कीच तुमच्या उपक्रमाला ताई पण शुभेच्छा देते। मी तुम्हाला ताई मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि खरंच तसं पाहायला गेलं जसं तुम्ही म्हटलात की रक्तदानापेक्षा पण हे श्रेष्ठ दान आहे, कारण जन्म झाल्यानंतर पहिल्या 1 तासामध्येच जर स्तनपान झालं तर त्या मुलाला त्या बाळाला अनेक पुढच्या व्याधींपासून आपण वाचवू शकतो। असं म्हटलं जातं की आईचं दूध हे सर्वात उत्कृष्ट औषध असतं, जे अनेक त्याच्या व्याधी जन्मताच ज्या असतील त्याच्यावरही उपचार असतं। त्याच्यामुळे आई जशी आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर करते तसं तिचं दूध हे खऱ्या अर्थानं दुसऱ्यांच्या लेकरांच्याही आयुष्यातली समस्या दूर करावेत यासाठी तुम्ही हा खरं तर उपक्रम राबवता। मी तुम्हाला मनापासूनच्या सदिच्छा देते। आज न्यूज 18च्या माध्यमातून तुम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे। जितक्या असंख्य महिला माता आज कार्यक्रम बघत असतील, ज्यांच्यापर्यंत तुम्ही पोचाल त्या नक्कीच तुमच्या उपक्रमाला साथ देतील।